अकलूज येथे एका गर्भवती महिलेवर चुकीच्या HIV अहवालामुळे गंभीर अन्याय झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपजिल्हा रुग्णालयातील ICTC केंद्राने संबंधित महिलेला HIV पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिल्याने तिच्या वैवाहिक आयुष्यात मोठा गोंधळ निर्माण झाला. पती व सासरकडील मंडळींनी संशय घेत तिला नांदवण्यास नकार दिल्याने तिचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला. दरम्यान संशय आल्याने पीडित महिलेने इतर स्वतंत्र केंद्रामध्ये तपासणी केली असता तिचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अकलूज ICTC केंद्राने दिलेला अहवाल खोटा आणि वैद्यकीयदृष्ट्या चुकीचा असल्याचा आरोप पीडित महिला आणि ॲडव्होकेट योगेश पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकारामागे अनुदान मिळवण्याचा हेतू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. या प्रकरणी संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी तसेच पीडित महिलेला नुकसान भरपाई देऊन न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. एक गर्भवती भगिनी होती, त्यांना 7 महिन्यामध्ये HIV टेस्ट होती. त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह असताना त्यांना पॉझिटिव्ह दाखवून औषधाची ट्रीटमेंट स्टार्ट करण्यात असे HIVची. त्याच्यानंतर ह्यांनी पॉझिटिव्ह आहेत म्हणून त्यांच्या पतीने त्यांना सोडून नसं नांदवण्यासाठी नटातून त्यांना सोडून नसं. त्यानंतर त्यांचे पती निगेटिव्ह आहेत म्हणताना या ताईंना संशय येण्याने की बाबा मी पॉझिटिव्ह असताना पती निगेटिव्ह कसं आहे म्हणून त्यांनी पुन्हा अन्य शासकीय हॉस्पिटलमधनं 5 ठिकाणी HIVची तपासणी करण्यात असते. त्या HIV तपासणीमध्ये प्रत्येक तपासणीमध्ये या ताई निगेटिव्ह आहेत. जगामध्ये असं कोणतंही औषध नाही आहे की बाबा मी औषध खातोय आणि पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होतोय. HIVचा विषाणू कधीही कायमचा नष्ट होत नाही. असं असताना त्या ताई आधीपासूनच निगेटिव्ह असताना त्यांना पॉझिटिव्ह दाखवून फक्त शासकीय अनुदान आणि जागतिक अनुदानच्या कोट्यावधीचं भेटतं ICTC सेंटरसाठी. ते हडपण्यासाठी पेशंट महत्त्वाचे असतात, पेशंट दाखवणं महत्त्वाचं असतं. म्हणून बोरस पेशंट दाखवणे आणि ते अनुदान हडपण्यासाठी एखाद्या बाईचा संसार उद्ध्वस्त करण्याचं काम या ICTC सेंटरने कसं आहे. म्हणून आमची मागणी आहे की बाबा हे जे संबंधित ICTC सेंटरचे जे व्यक्ती आहेत, संबंधित जे दोषी माणसं आहेत, त्या व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन ह्या ताई कधीही पॉझिटिव्ह नव्हत्या, त्या निगेटिव्ह होत्या HIV म्हणून सांगावं आणि ह्या ताईचा संसार जोडण्यासाठी दोन्ही कुटुंबाचं समुपदेशन करण्यात यावं आणि यांना नुकसान भरपाई म्हणून काही नुकसान भरपाई देण्यात यावी आणि संबंधित दोषी व्यक्तीवरती गुन्हा नोंदवण्यात यावा. तसंच अशा ह्या ताईंनी असंख्य काही घटना आहेत. पंढरपूरमध्ये 1-2 आहेत, मंगळवेढ्यामध्ये 2 आहेत. ते व्यक्तीसुद्धा निगेटिव्ह असताना त्यांना पॉझिटिव्ह दाखवून सेम पद्धत की बाबा ICTC सेंटर बंद होणे म्हणून पेशंट दाखवायचे आणि अनुदान हडपायचं. तर आमची शासनाकडे मागणी आहे की बाबा 1 मेच्या आत त्या ताईंना न्याय द्या. अन्यथा त्या ताईचं स्पष्ट म्हणणं आहे की मी 1 मे दिवशी CM साहेबाच्या ऑफिस पुढे जाऊन आत्मदहन करणार आहे असं ताईंचं त्या स्पष्ट म्हणणं आहे. आणि 1 मेच्या आत शासनाने त्यांना न्याय द्यावा, त्यांचा उद्ध्वस्त संसार बसवण्यासाठी मदत करण्यात यावी, नुकसान भरपाई द्यावी अशी माझी मागणी आहे. अन्यथा येत्या 1 मे 2026 रोजी मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पीडित महिलेने दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. तिथं टेस्ट केलं, रक्त चेक केल्यामुळे HIV आहे म्हणून सांगितलं मला. HIV आहे म्हणून सांगितलं तर आम्ही HIV म्हणून तर दुसऱ्या दिवशी की पंढरपूरला निघालो. त्यांनी सांगितलं की जावा तुम्ही पंढरपूरला, तिथं टेस्ट वगैरे करा. गेलो टेस्ट गोळ्या चालू केला की पण माझं संसार उद्ध्वस्त झालं. या संसार पण उद्ध्वस्त झालं. माझे सासरे नवरे तरी पण हे करावं लागले. मला बोलायला लागले की मला बोलायला लागलं की तू जा तुझ्या माहेरात, ऐक तू अशी आहे तशी आहे घाणेरडे बोलले शिरा गाळी हे करून सुद्धा मला आणि माझे नातेवाईक सुद्धा सपोर्ट करायला तयार नव्हते. त्यावेळेस माझं एवढंच मागणं आहे की लेखी आणि माफी मागावी त्यांनी आणि हे काय नुकसान झालंय ना त्यात मला भरपाई करावी. नाही केलं तर 1 मे पर्यंत तर मी आत्महत्या करायचे. परत